नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे ना भाऊबीजेचा आहे आणि ही भाऊबीज आहे ना खरंच स्पेशल आहे. त्याचं तर सगळेच भाऊबीज स्पेशल असतात, पण बघा ना आमची भाऊबीज वेळेवर आम्ही ठरवलं की आपल्याला भाऊबीज करायचं आहे. आम्ही याच्या आधी तुम्हाला जो हेमलकसा टूरचा जो व्लॉग बघितलेच असाल, त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचा आहे. या दिवशी चांगलं धो पाऊस येत होतं आणि है ना माझं वेळेवर ठरलं होतं की मला लगेच उद्या निघायचं आहे गावाकडे, म्हणजे मला यवतमाळला यायला निघायचं आहे. खरं तर माझं आधी ठरलं होतं की मी 10-12 दिवस थांबेन माझ्या माहेरी, पण ते काही गोष्टी होत्या की ते घडून येत नव्हत्या. तर त्याच्यामुळे आहे ना मला लगेच निघायचं होतं इकडे यवतमाळला, कारण की मला पुढच्या महिन्यातसुद्धा मला माझ्या माहेरी जायचं आहे. एक कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम काय आहे तुम्हाला त्याचा पण ब्लॉग मी नक्कीच येईल पुढच्या महिन्यात. तो असो, त्याला खूप वेळ आहे. पण इकडे बघा आमची भाऊबीज चालू झाली आहे आणि आम्ही सगळे आहे ना आमच्या घरचे जे ड्रेस असतात ना डेली यूजच्या, त्या ड्रेसवरच आम्ही भाऊबीज करत आहोत, कारण की सगळं वेळेवर झालं. आणि आम्ही हे ना 8 वाजता, रात्रीचे 8-8:30, आणि खेड्यावरची दुकान तुम्हाला माहीतच आहे पटकन बंद होतात. आम्ही 8 वाजता आमच्या भावांना पाठवलं मार्केटमध्ये, आणि त्या दिवशी धो पाऊससुद्धा येत होतं. त्या पावसात त्यांनी मार्केटमध्ये गेले, नारळ वगैरे जे ओवाळणीला लागतं ना ते सामान सगळं घेऊन आले त्यांनी. आणि तयारीलाही वेळ नव्हता, कारण की एवढ्या साऱ्या जणांना तयारी करायला 2 तास नक्कीच लागणार होते, कारण की लहान मुलं, माझ्या बाबाचे 2-3 बहिणी, एक बहीण तर आली नव्हती कारण की पाऊस येत होतं म्हणून. ती गावातच असते पण येत नव्हती, तिचंही काही कारण होतं. माझ्या बाबांच्या 2 बहिणी, मी, माझी 2 भाऊ, माझा पण एक भाऊ नव्हता लहान, तो दुसरी गावाकडे जाऊन आहे, त्याच्यामुळे त्याला तर नंतर ओवाळायचं होतं मला. पण माझी जी मिहुणी आहे ना, तिचा जो हस्बंड आहे ना, त्यांना मी ओवाळते. तुम्हाला रक्षाबंधनाला माहीतच झालं असेल. प्लस माझी जी आत्याची मुलगी आहे ना, मोठी आत्याची मुलगी, ती आहे ना माझ्या लहान आत्याच्या मुलांना ओवाळते, कारण की माझ्या मोठी आत्याला मुलगा नाही आहे, माझ्या लहान आत्याला आहे 2 मुलं, तर त्यांना ओवाळते. एवढ्या सगळ्या जणांची तयारी करायला खूप उशिरा झालं असतं, म्हणून म्हटलं जाऊ द्या, नवीन कपडे नाही घातले तर काय झालं, पण आनंद तर तेवढाच येतो ना आपल्याला सेलिब्रेट करताना. आणि आमची बघा की फॅमिली असं गोळा होते. तुम्हाला माहीतच असेल, मी गावाकडचे 2-3 व्लॉग तुम्हाला शेअर केले, तुम्ही बघितलेच असाल. तर आम्ही आहे ना घरच्याच ड्रेसवर आहे ना सगळ्यांना ओवाळत आहोत. बघा प्लीज निगेटिव्ह कॉमेंट करू नका की तयारी का बरं नाही केली, किंवा एवढं म्हणजे भाऊबीजेचा सण आहे, नवीन कपडे का नाही घातले असं वगैरे, कारण की तुम्हाला रिझन सांगितलंच मी. हे सगळं ॲक्च्युली माझ्यामुळेच झालं, कारण की आणि मला नेक्स्ट दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी पटकनच निघायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही हे सेलिब्रेट करत आहोत. आम्हाला वाटते 9, 9:30, 10 झाले असतील असं काहीतरी सेलिब्रेट केलं आम्ही रात्री. आणि जेवणाची पण तोपर्यंत जेवणाचं वेळ पण झालं होतं. ॲक्च्युली आमचं जेवणाचं वेळ निघून गेलेलं होतं त्या दिवशी, कारण की याच्यामुळेच. तर इकडे आमचं असं छान गोड सेलिब्रेशन चालू आहे. तर आम्ही हसी मजाक, नवीन कपडे नाही घातले त्याचा दुःख तर नाहीच आहे आम्हाला, पण आम्ही इतकं आनंदाने हे भाऊबीज साजरा केलं ना, खूप हसी मजाक करत खूप आनंदाने साजरा केलं. तर असं झालं आमचं भाऊबीज सेलिब्रेशन. तर पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. का म्हणत आहे तो पाऊ नाही देत. याचं वेगळंच जिद्द राहते. हे घ्या. हो काढून सुरू जाऊच नाही ते घरी, तुम्ही बस उभा राहा.
कधी डोंगरावर तेव्हा आली तर रक्षाबंधन तिथून घसरत घसरत येतं परत वनवास लाडू दे ना पप्पा कशा आता पप्पा असं बांध्यामधून निघते थांब पप्पा वरून लाव टवालाचा ते कोटा का मध्ये ठेवल्या का घट्ट झाले आई शुगर नाही का नको मग काय लागू दिला राव दिवाणाच्या कोण है जाओ बोटाला लावायचं मी तोंडामध्ये मार फक्त देतो लाव सकाळी लाव काय वजन का जड होत मोबाईल नाही बघायचं पकडलं फटाटा चला पटाटा पोळू माय पिलं शपेट पिलं रडते हे असं रडत घ्या ताई कर ना म्याव म्याव ए म्याव म्याव ब्राईटनेस बहुत वाढवली तुझा हात का पाय नको झाला सरका दूर सरका ए फुट्टे फुट्टे उठा फुट्टे उठा रे उठले आम्हाला शोन वेगळं हळूहळू इकडेच येतात फुट करत उतरले सर झाले 25 झाला